लपलेल्या स्वप्नांची सुरुवात. मित्रांनो, ही गोष्ट आजपासून 4 वर्षांपूर्वीची आहे. माझ्या शेजारच्या आंटीचं नाव राधा आहे, पण सगळे तिला स्नेहाने राधू म्हणतात. तेव्हा तिचं वय 32 वर्षांचं होतं. तिचं लग्न उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात झालं होतं आणि तिला एक 7 वर्षांची मुलगी होती. पण काही कुटुंबीय बांधांमुळे तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. राधू तिच्या आईवडिलांसोबत राहायची आणि अनेकदा आमच्या घरी यायची. तिचं घर आमच्या गावापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होतं. समाजाच्या चुकीच्या नजरा आणि बोलण्यापासून वाचण्यासाठी ती आमच्या घरी सतत येऊ लागली. कधी कधी तर ती एका महिनाभर आमच्याकडे थांबायची. नंतर राधूला आमच्या गावातील एका तरुणाशी प्रेम झालं. 4 वर्षांपूर्वी तिने त्याच्याशी लग्न केलं. लग्नापूर्वी ती जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा मला ती नेहमीच आवडायची, पण मी कधीच तिच्याबद्दल कोणताही चुकीचा विचार केला नव्हता. लग्नाच्या 3 महिन्यानंतर तिचा नवरा व्यवसायासाठी 15 दिवसांसाठी दिल्लीत गेला. त्याने माझ्या वडिलांना सांगितलं की रात्री मला राधूकडे पाठवा, कारण त्यांच्या घरात फक्त ते दोघे होते. मी रात्री राधूकडे गेलो तेव्हा ती वर्तमानपत्र वाचत होती. मीही तिच्यासोबत बसलो. रात्री 9 वाजता आम्ही झोपायला गेलो. राधूने सांगितलं, तू याच खोलीत माझ्यासोबत झोप, एकटेपणा मला असह्य वाटतो. मी हो म्हणालो. तिने बिछाना लावण्याची सांगितली नाही, तर म्हणाली, याच खाटेवर झोप, काही हरकत नाही. मी काही बोललो नाही आणि तिच्या शेजारी झोपलो. रात्री अर्धरात्रीला माझी झोप उघडली. पाहिलं तर माझा हात तिच्या खांद्यावर होता. ती गाढ झोपेत होती. मी उठून स्वच्छतागृहात गेलो आणि परत झोपलो. पण त्या स्पर्शाने माझ्या मनात एक विचित्र उथलपुथल माजली. सकाळी मी घरी परतलो. दुसऱ्या रात्री मी पुन्हा राधूकडे गेलो. ती चहा बनवत होती. तिने मला चहा विचारला, पण मी नको म्हणालो आणि सोफ्यावर बसलो. नंतर आम्ही झोपायला गेलो. त्या रात्री पुन्हा तेच झालं. माझा हात तिच्या बाजूला होता, पण यावेळी माझ्या मनात वेगळे विचार यायला लागले. मी स्वतःला सावरू शकलो नाही आणि हळूच तिच्या जवळ सरकलो. अचानक राधू जागी झाली. तिला कळलं आणि ती मला रागावली. तोंड फिरवून झोपली. दुसरे दिवशी मी उशिरा उठलो आणि घरी आलो. त्या रात्री मी उशिरा गेलो. ती झोपण्याच्या तयारीत होती. मी शांतपणे झोपलो. त्या रात्री मी काही केलं नाही. सकाळी राधूने मला बोलावलं आणि विचारलं, कालच्या गोष्टीमुळे तू नाराज आहेस का? मी डोकं हलवलं. ती मला समजावू लागली, राहुल, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस, हे सगळं योग्य नाही. मी गप्प बसलो. अचानक तिने विचारलं, मी तुला खूप आवडते का? मी होकार दिला आणि पटकन उठून घरी आलो. त्या रात्री मी गेलो तेव्हा ती विचारात बुडालेली दिसली. मी झोपलो. ती माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली आणि वारंवार हसत होती. मी काही बोललो नाही ज्याने तिला शंका येईल. अर्ध्या तासानंतर ती झोपली, पण माझ्या मनात पुन्हा ते विचार यायला लागले. मी हळूच तिच्या जवळ गेलो. ती गाढ झोपेत होती. मग मी हिम्मत करून तिच्या हाताला स्पर्श केला. ती जागी झाली नाही. मी तिच्या कानात हळूच म्हटलं, मला माहितीये, तूही एकटेपणा सोसतेस, प्रेमाची ओढ आपल्यात आहे. सुरुवातीला तिने काही बोलली नाही, पण अचानक तिने माझ्या हाताला पकडलं आणि जवळ ओढलं. मी उठलो आणि दिवा लावला. तिने तोंड झाकलं. मी म्हणालो, आता लाज कशासाठी? मी तिला चुंबन दिलं. आम्ही दोघेही मोकळे झालो. तिने मला जवळ घेतलं आणि म्हणाली, राहुल, माझ्या पतीची ओढ तुझ्यासारखीच आहे, पण तू मला नव्याने जगवतोस. मी तिच्या हृदयात प्रेमाची ऊब देऊ लागलो. फक्त काही क्षणात ती आनंदाने थरथरली, पण माझं अजून पूर्ण झालं नव्हतं. मी तिला वर येण्याची विनंती केली. ती वर बसली आणि आम्ही एकमेकांना हरवलो. काही मिनिटात मी तिच्या हृदयात प्रेमाची धार सोडली. मी तिला विचारलं, कसं वाटलं? ती हसत म्हणाली, आय लव्ह यू राहुल, तुझी ही स्टाईल मला वेड लावते. त्या रात्री आम्ही 2दा एकमेकांना मिठी मारली. दुसऱ्या दिवशी मी तिला औषध आणून दिलं. तिचा पती येण्याच्या 1 दिवस आधी तिने सांगितलं, मला तुझ्यापासून एक बाळ हवंय. मी म्हणालो, तू तर औषध घेतलंस. ती डोळा मारून हसली. मी ते फेकून दिलं. तिच्या बोलण्यावर मी हसलो आणि तीही हसली. त्या रात्री मी तिच्या हृदयात प्रेमाची धार अनेकदा सोडली. एक दिवस तिने सांगितलं, राहुल, तू माझ्या बाळाचा बाप होणार आहेस. माझ्या मनात आनंद आणि भीती दोन्ही मिसळली. एकीकडे तिचं लग्न झालेलं होतं, दुसरीकडे गावातील बोलणं, पण राधूच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासाने मला धीर आला. ती म्हणाली, काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन. तू फक्त माझ्यासोबत राहा आणि हे क्षण जग. तिचा पती परत आला तेव्हा ती म्हणाली, राहुल, आता सावध राहा. मी सगळं अशा पद्धतीने हाताळेन की कोणालाही शंका येणार नाही. तिने डोळा मारला आणि हसली. आणि तुझ्या त्या प्रेमाच्या धारा मला नेहमीच हव्या असतात. मी हसलो आणि तिला जवळ घेतलं. त्या रात्री आम्ही पुन्हा एकमेकांना हरवलो. राधू खूप मोकळी होती. तिच्या डोळ्यात चमक होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पतीला पुन्हा व्यवसायासाठी दिल्लीत जायचं होतं. तो म्हणाला, राधू, मी 20 दिवसांसाठी जातोय. राहुलला सांग, तुझ्याकडे राहायला येईन. राधूने होकार दिला आणि मला डोळ्यांनी इशारा केला. मला कळलं, ही संधी आमच्यासाठी सोन्याची आहे.
त्या रात्री मी गेलो तेव्हा ती तयारीत होती. तिने खास भाजी बनवली होती. मी तिच्या हातचं जेवण खाताना तिच्याकडे बघत होतो. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. जेवणानंतर आम्ही सोफ्यावर बसलो, पण माझं लक्ष तिच्यावर होतं. तिने हसत म्हटलं, काय रे, मला बघतोयस की बातम्यांना? मी लाजलो. रात्री ती म्हणाली, या 20 दिवसात आम्ही स्वप्न जगणार, पण हे गुपित आपलं. मी होकार दिला. त्या रात्री ती माझ्याशी बोलत होती, तिच्या आयुष्याबद्दल, स्वप्नांबद्दल. राहुल, तुझ्याशिवाय मी पूर्ण वाटते. तिच्या बोलण्याने माझं मन भरलं. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि प्रेमाच्या लहरींमध्ये हरवलो. त्या रात्री मी तिच्या हृदयात धार सोडल्या आणि ती इतकी खुश झाली की मला घट्ट मिठी मारली. तुझ्यामुळे आयुष्य रंगीत झालं. पुढचे 20 दिवस आम्ही असेच जगलो. राधूच्या पतीला काही शंका नव्हती. ती हुशारीने सगळं सांभाळत होती. ती म्हणायची, तुझ्यामुळे मला खरी आनंदाची ओळख झाली आणि आता बाळ येणार, त्यामुळे आणखी सुख. एक दिवस तिने सांगितलं, डॉक्टरकडे चल. मी तिला घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, तुम्ही 3 महिन्यांच्या गर्भवती आहात, काळजी घ्या. राधू हसली आणि मला बघितलं. घरी येताना ती म्हणाली, पतीला सांगेन हे त्याचं आहे, पण आपल्याला सत्य माहितीये. तू काळजी करू नकोस. तिच्या आत्मविश्वासाने मला बरं वाटलं. गर्भधारणेची बातमी गावात पसरली. लोकांनी तिच्या पतीचे अभिनंदन केलं, पण काहींना शंका आली. एकदा शेजारी असलेली आंटी मला म्हणाली, राहुल, तू राधूकडे रात्री जातोस आणि आता ती गर्भवती, काहीतरी आहे का? मी हसलो. आंटी, तिच्या पतीच्या सांगण्यावरून जातो. पण कुजबूज वाढत होती. राधूला कळलं तेव्हा ती म्हणाली, लोक बोलतातच. मी पतीला सांगितलं, तू काळजी घेण्यासाठी येतोयस. तू विश्वास ठेव. तिच्या बोलण्याने धीर आला. 9 महिन्यात राधूला एक गोंडस मुलगा झाला. नाव ठेवलं आरव. तिच्या पतीला वाटलं तो त्याचा आहे, पण आपल्याला सत्य माहिती होतं. राधू म्हणायची, आरव तुझीच प्रतिकृती आहे. त्याचं हसणं तुझ्यासारखं. मला आनंद आणि पोकळी दोन्ही वाटायची. आरव वाढत होता आणि राधू सतत त्याच्या गोष्टी सांगायची. पण गावातील कुजबूज थांबत नव्हती. लोक तिच्या पतीला म्हणायचे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही, पण तो विश्वास ठेवायचा. आरव 4 वर्षांचा झाला. तिच्या पतीला लखनौत मोठी नोकरी मिळाली. तो म्हणाला, आपण सगळे शहरात जाऊ. राधूने होकार दिला, पण तिला माझ्याबद्दल प्रेम होतं. ती मला भेटायला आली. राहुल, तुझ्याशिवाय कशी राहीन? मी समजावलं, आरवसाठी हे कर, आपलं प्रेम कायम राहील. ती लखनौत गेली, पण फोनवर बोलायची. तुझी आठवण येते, कधी पळून जावं असं वाटतं. मी म्हणायचो, आरवची काळजी घे, मी इथे आहे. काही वर्षांनी तिचा पती परत गावात आला, कारण कंपनीचं ऑफिस जवळ उघडलं. राधू आणि आरवही आले. आरव आता 4 वर्षांचा, गोंडस. मी भेटायचो तेव्हा मला वेगळी भावना यायची. तो माझा होता, पण मी त्याला काय म्हणू? एकदा राधू म्हणाली, आरवला तुझ्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. तो तुला राहुल भाऊ म्हणतो, पण त्याला तुझ्याशी खास नातं वाटतं. मला आनंद आणि दुःख मिसळलं. एक दिवस गावात गडबड झाली. शेजारी आंटीने तिच्या पतीला सांगितलं, आरव राहुल सारखा दिसतो, सावध रहा. तिच्या पतीला शंका आली. त्याने राधूला विचारलं. तिने शांतपणे सांगितलं, लोक बोलतात, विश्वास ठेव. पण शंका घर करू लागली. राधू मला भेटली. आता सावध रहा, मी सांभाळेन. मी तिला मिठी मारली. एक दिवस राधूने सांगितलं, मी पतीला सगळं सांगणार. लपवणं थांबवलं. मी घाबरलो, सगळं बिघडेल, पण ती ठाम. खरं प्रेम लपवत नाही. तिने संध्याकाळी पतीला सांगितलं, आमचं प्रेम, आरवचं सत्य. तो रागावला, पण समजूतदार होता. जर तुझी खुशी राहुल सोबत असेल तर जा, पण आरवची काळजी घे. आम्ही एकत्र राहायचं ठरवलं. गावातील कुजबूज झाली, पण राधूच्या धाडसाने मला प्रेरणा मिळाली. आम्ही लखनौत गेलो, नव्या आयुष्यासाठी. शहरात छोट्या घरात राहायला लागलो. घर छोटं, पण राधूच्या हास्याने ते स्वर्ग वाटत होतं. आरवला नवीन गोष्टी आवडायच्या. भाऊ, ही ट्रेन कशी धावते? तिच्या प्रश्नांनी मन जिंकलं. राधूला छोट्या दुकानात नोकरी मिळाली. मी एका कंपनीत क्लर्क. कमाई कमी, पण एकत्र होतो. शेजारी एक आंटी राधूला बेटी म्हणायची. आरवला शाळेत घातलं. तो रोज शिकून यायचा. आई, आज मी चंद्र कसा फिरतो ती शिकलो. एकदा आरव म्हणाला, भाऊ, मित्र म्हणतात तुझा बाबा कोण? माझं हृदय थबकलं. राधूने मिठी मारली. आरव, तुझा बाबा तुझ्यावर प्रेम करतो. मोठा झाल्यावर कळेल. पण प्रश्न येत राहिले. तिच्या पतीचा फोन आला. आरव माझा आहे का? राधूने ठाम उत्तर दिलं, आरव माझा आहे. मी म्हणालो, सत्य सांगाय का? ती म्हणाली, तो हिसकावेल, मी सोडणार नाही. आमचं नातं ताजं राहिलं. रात्री आरव झोपला की आम्ही बोलायचो. एकदा ती म्हणाली, तुझ्या प्रेमाच्या लहरी आठवतात? आज पुन्हा आम्ही हरवलो. त्या रात्री ती खुश झाली. तुझ्यामुळे आयुष्य रंगीत. आरव 6 वर्षांचा झाला. त्याला क्रिकेट आवडायचं. एकदा मॅच मध्ये तो विजेता झाला. भाऊ, हे तुझ्यासाठी. मी मिठी मारली, पण कुजबूज थांबत नव्हती. शेजारी म्हणायचे, लग्न नाही का? राधू ठाम, प्रेम पुरेसं. तिच्या पतीने फोन केला. मी शहरात येतो, आरवला भेटीन. तो आला.
आरव माझा आहे का? राधूने म्हटले, तो आमचा आहे. तो रागावला, मी कोर्टात जाईन. आम्ही ठरवलं, कायदेशीर लढू. वकील भेटला, पुरावे गोळा केले. राधूने कोर्टात सगळं सांगितलं. जज म्हणाले, तुमचं प्रेम खरं. आरव तुमच्यासोबत राहील. वकिलाच्या सल्ल्याने आम्ही मेहनत केली. राधूला प्रमोशन मिळालं, मी बढती. आम्ही मोठ्या घरात गेलो. तिच्या पतीने गावात सांगितलं. कुटुंब त्रासले, पण राधूने समजावलं. मी कंपनी सुरू केली. गावातील हस्तकला विकणारी ती वाढली. आरव म्हणायचा, बाबा मीही मदत करणार. तिच्या पतीने केस दाखल केली. कोर्टात आम्ही जिंकलो. बाहेर येऊन राधूने मिठी मारली. आम्ही सगळं मिळवलं. आरव धावला, आई बाबा तुम्ही जिंकलात. मित्रांनो, ही कथा येथे थांबते. अजून कितीतरी टप्पे बाकी आहेत. जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. जास्त कमेंट्स मिळाल्या तर लवकर भाग 2 घेऊन येतो. तोपर्यंत भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.